नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आपल्या आजच्या सत्य अनुभवाचे नाव आहे रक्तचंदनाची बाहुली, एका करणीत 2 बळी. सदरील अनुभव कोकणातील मालवण येथून आला आहे. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर राजन पाटील यांनी पाठवला असून तो त्यांनी त्यांचे आजोबा राघोबाबा यांच्याकडून ऐकला आहे. मंडळींनो, असं म्हटलं जातं, एक वेळ कुणाचा आशीर्वाद नाही घेतला तरी चालेल, पण कुणाचा शाप तळतळाट घेऊ नये. कारण कुणीतरी रागातून दिलेला शाप आयुष्य उद्ध्वस्त करतो. हे सगळं आपण ऐकतो, पण कुणीतरी याच भावनेच्या आहारी जाऊन काळी करणी करून तुम्हाला आयुष्यातून उठवलं तर काय कराल? असाच आपला आजचा थरारक सत्य अनुभव. राजन पाटील सांगतात, 2022मध्ये काही कामानिमित्त माझं मालवण येथील माझ्या गावी जाणं झालं. गावच्या घरी माझे आजोबा राघोबाबा, माझे 2 नंबरचे काका एकनाथ, काकी वत्सला आणि त्यांची मुलगी जागृती राहते. माझे वडील नोकरीनिमित्त शहरात आले होते. तेव्हापासून ते इकडेच स्थायिक झाले. पण मला गावचं वातावरण खूप आवडतं, म्हणून गावाला आलो की 2-3 दिवस माझा मुक्काम हमखास असतो. यावेळी देखील मी 2 दिवसाची रजा टाकूनच आलो होतो. असाच एके रात्री साधारण 9च्या दरम्यान मी राघोबाबांच्या खाटेवर येऊन बसलो. बाबांना झोप लागत नव्हती, म्हणून गमतीने म्हटलं, बाबा, मोबाईलवर एक चॅनेल आहे भूतांच्या जगात नावाचं. तिथं भूतांच्या आत्मे पाहिलेल्या माणसांचे खरेखुरे अनुभव असतात. झोप लागत नसेल तर तुम्हाला ऐकवू का एक अनुभव? यावर बाबा हसत म्हणाले, अरे, तुम्ही तर नुसत्या भूतांच्या गोष्टी ऐकता, आम्ही तर साक्षात भूतं पाहिलेली माणसं. असं म्हणून बाबा हसू लागले. मी देखील मुद्दाम विषय वाढवत म्हणालो, मग सांगा बाबा, तुम्ही जर खरंच भूतं पाहिलीत तर भूतांचं सर्वात भयानक रूप कोणतं बरं? बाबा एकटक छताला नजर लावत अगदी गूढ स्वरात म्हणाले, तू कधी भूतानं झपाटलेला नाही तर काळ्या करणीने बांधलेला माणूस पाहिलास का? काही लोक सूड भावनेने काळ्या करणीचा मार्ग स्वीकारतात, मग भलेही त्याची किंमत जीव देऊन भरावी लागली तरी चालेल. हे ऐकताच माझी उत्सुकता शिगेला पोहोचली. मी म्हणालो, बाबा, सांगा की एखादा अनुभव. तेव्हा बाबा अंथरुणातून उठून बसले आणि एक अनुभव सांगू लागले, जो ऐकून मला आमच्याच घराण्याचा एक काळा इतिहास समजला. बाबा म्हणाले, या घटनेला बरीच वर्ष झालीत आता. आपल्या पाटलांची 2 घरं होती, एक आपलं आणि एक जयराम पाटीलचं. जयराम म्हणजे माझा सख्खा काका. त्याला 2 मुलं, पोरगा रमेश आणि पोरगी ललिता. आम्ही सगळी भावंड एकत्र खेळत मोठी झालो. अशात एक दिवस माझा काका जयराम अचानक वारला. शेतावर गेला होता. भर दुपारचा. बराच टाईम झाला तरी घरी आला नाही, म्हणून माझा बाप, ज्यांना मी अण्णा म्हणायचो, ते गेले शेतावर बघायला. तर त्यांना जया काका बांधावर पडलेला दिसला. त्याचा एक पाय बांधावर होता तर दुसरा खाली आणि बाकी बॉडी कमरेतून खाली शेतात झुकलेली. अण्णाने लगेच गाव गोळा केला आणि जया काकांचं कार्य उरकलं. त्यानंतर अण्णा काकांच्या घराला थोडीफार पैशा पाण्याची मदत करू लागले आणि अशात एक दिवस रमेश आजारी पडला. म्हणून अण्णा त्याला दवाखान्यात नेऊन दवापाणी करू लागले.
पण रमेश दिवसेंदिवस शरीरानं अशक्त झाला. जणू त्याला कोणता तरी भयंकर रोग झाला असावा. त्याची आई जानकी काकू माझ्या आईला नेहमी म्हणायची, माझा नवरा असा अचानक गेला, आता या पोराला काय झालं तर मी कोणाकडं पाहू. मला तर वाटतंय माझ्या संसाराला कुणाची तरी नजर लागली. तुम्ही भाऊजींना सांगून कुठंतरी भगत तरी बघा. पण माझ्या आईने हा विषय कधीच अण्णांसमोर मांडला नाही. कारण आईला अण्णांचा स्वभाव माहिती होता. ते जितके देवावर विश्वास ठेवत होते तितकेच भूतखेतं न मानणाऱ्यातले होते. इकडे रमेश दिवसेंदिवस जास्तच खंगू लागला. वैद्य झाला, मोठा शहरातला डॉक्टर झाला, पण गुण काही येईना. आणि आजाराचं कारण काय तर त्याला रोज रात्रीचा भयंकर ताप भरायचा, इतका की त्याच्या बाजूला बसलो तरी भट्टीची ऊब जाणवायची. आणि त्याच तापाच्या ग्लानीमध्ये तो काहीबाही बडबडायचा, जे काहीच समजत नव्हतं. जेवण पूर्ण तुटलं. चांगला पैलवान दिसणारा रमेश रोगट सांगाडा दिसू लागला. बरं, या आजारपणाने तो इतका खचला की कुणाशी मन घालून बोलत नसायचा. जेवढ्यास तेवढंच उत्तर द्यायचा. खेळणं तर दूरच राहिलं. कायम अंथरुणात पडून असायचा. त्यामुळे त्याची शाळाही मध्ये बंद झाली. नंतर तर माझ्या आईनेही आजूबाजूच्या आयाबायांचं बोलणं मनावर घेऊन मला त्याच्याकडं पाठवणं बंद केलं. कारण त्यांना असं वाटत होतं का रमेशला कोणता तरी भयंकर रोग झालाय आणि मी त्याच्याकडे गेलो तर मलाही होईल. मी आपल्या कधीतरी अण्णांच्या सोबत त्याच्या घरी जायचो. एक दिवस संध्याकाळचा मी अण्णांसोबत रमेशच्या घरी गेलो. तो गोधडीवर पडून होता. अण्णा आणि काकूचं बोलणं सुरू होतं, पण माझं सारं लक्ष रमेशकडं होतं. त्याच्या डोक्यावरचे सारे केस पिकले होते आणि कदाचित गळतही असावेत, कारण मध्ये मध्ये पडलेलं टक्कल दिसून येत होतं. साऱ्या अंगाची कातडी काळी ठिक्कर पडली होती. जणू त्याने शेवटची आंघोळ कधी केली देव जाणे. चेहरा खप्पड, गाल पूर्ण आत जाऊन गालाचे मोठे खड्डे पडलेले, डोळे खोल आणि पिवळसर, ज्यांच्या कोपऱ्यात डोळ्यातील घाण जमा झालेली, ओठ सुकून गेलेले, हातापायाची कातडी सैल झाली होती जी त्याच्या हाडाला चिकटलेली. लघवी, बाथरूम सगळं काही जागेवरच असल्याने त्याच्या आजूबाजूला एक वेगळाच कुबट वास येत होता. आणि विचित्र गोष्ट म्हणजे त्याचं डोकं झिजत चाललं असावं. घशातून वेगळीच घरघर ऐकू येत होती. असं वाटत होतं त्या गोधडीवर माझ्या वयाचा रमेश नाही तर 90 वर्षाचं म्हातारं पडलेलं असावं, जे कधी जीव सोडेल सांगता येत नाही. मला तर त्याच्याकडे पाहायची देखील भीती वाटू लागली. मी तसाच अण्णांजवळ सरकलो आणि थोड्या वेळातच घरी आलो. त्याच रात्री एक विचित्र घटना घडली. रात्रीचा पाऊण वाजला असेल. जोरजोरात आमचं दार वाजू लागलं. अण्णा, मी, आई सारे घाबरून उठलो. अण्णाने कंदिलाच्या प्रकाशात दार उघडलं तर समोर जानकी काकू उभी. खूप रडत होती. तिला रडता रडता शब्दही फुटत नव्हता. आईने तिला सावरलं, घरात घेतलं. तिला असं रडताना पाहून आम्हाला वेगळीच शंका आली. रमेश? पण नाही. दुसऱ्या क्षणाला काकू रडत म्हणाली, रमेश घरात नाही. काय? घरात नाही म्हणजे कुठे गेला? त्याला तर साधं अंथरुणावरून उठूनही बसता येत नाही, मग एकटा कुठं जाईल? अण्णांनी विचारलं. काकू म्हणाली, माहीत नाही. मी रात्री लघवीला जाण्यासाठी उठले, बघते तर बाजूला अंथरुणात रमेश नाही. जरा घाबरले, पण असेल इथंच कुठेतरी म्हणून शोधलं. घर पाहिलं, अंगण पाहिलं, पण कुठेच नाही. आता मात्र आमची डोकी चक्रावली. सकाळी ज्या अवस्थेत मी त्याला पाहून आलो होतो त्यानुसार तर त्याला साधी कूसही बदलता आली नसती. मग हा गेला कुठं? अण्णांनी लागलीच हातात कंदील आणि काठी घेतली.
घराबाहेर पडले. शेजारपाजारच्या काका मामांना आवाज दिला, घडलेली घटना सांगितली आणि लागलीच सगळेजण रमेशला शोधायला घराबाहेर पडले. त्याच्या नावाने हाका मारत सारा गाव पालथा घातला. गावच्या वेशीला पोहोचले, पण रमेशचा कुठेही पत्ता नाही. अखेरीस अण्णांसोबत काही माणसांनी गावाच्या बाहेर थोड्या अंतरावर पाहायचं ठरवलं आणि ते गावच्या वेशीबाहेर पडले. तेव्हा त्यांना गावच्या वेशीपासून अर्धा 1 किलोमीटरवर असणाऱ्या गावच्या स्मशानभूमीत काहीतरी आहे असं दिसलं. धीर करून हातातील कंदील बॅटरीच्या उजेडात ती लोक स्मशानात पोहोचली आणि तिथं जे दिसलं ते पाहून त्यांचं शरीर जागेवर खिळलं. गावच्या स्मशानात जिथं मुर्द्याला जाळलं जातं, अगदी तिथं त्याच जागेवर छोट्या मोठ्या काठ्या एकत्र करून एक बारीकशी चिता रचली होती आणि त्या लाकडांवर रमेश मांडी घालून दोन्ही हात गालावर ठेवून मान खाली घालून बसला होता. भर रात्रीच्या 1:30 वाजता गावच्या स्मशानात लाकडी चितेवर बसलेलं ते रमेशचं ध्यान पाहून मोठी माणसं असूनही अण्णांसह सगळ्यांचीच तरतरली. अण्णा पुढं होणार तोच रमेश मान वर करत म्हणाला, जाळताय ना मला, कधीची वाट पाहतोय. त्याचा तो घोगरा, कंपन निर्माण करणारा आवाज स्मशानाची शांतता भंग करत काळीच चिरून गेला. तसे अण्णा त्याच्यावर खेकसले. नालायका, काय थेरं लावलीस, असं म्हणून त्याच्या बकोटीला धरणार तोच रमेशने त्यांच्यावर एक जळजळीत नजर टाकली आणि त्याच्या डाव्या हाताने अण्णाला धक्का दिला. अण्णा रमेशच्या धक्क्याने विजेचा शॉक लागावे तसे दूर जात खाली कोसळले. तशी बाकी मंडळी अण्णाला धीर देऊन उठवायला आली. तोपर्यंत इकडं रमेशने माकडासारखी उडी मारली आणि बेडकासारखा बसत अण्णाकडं पाहत दात विचकत मान गोल गोल घुमवू लागला. पुन्हा तोच कर्णकर्कश आवाज घुमला. रम्या बोलत होता, ए पाटला, आजपासून बरोबर 10 दिवसांनी अमावस्या आहे. त्याच दिवशी याचं मढं उचलायचं आणि इथं आणायचं. घराला लागणाऱ्या सुतकाची तयारी कर, नाहीतर तुझा मुर्दा पडला समज. हे शब्द ऐकून तिथे असलेल्या सगळ्यांनाच घाम फुटला. पण त्यातही 1-2 जणांनी चपळाई केली आणि जो रमेश बेडकासारख्या उड्या मारत मसनवटीला गोल फेऱ्या मारत होता त्याला धरलं. तसा तो अधिक चवताळला, शिव्या देऊ लागला, सोडा रे भाड्यांनो, आता तुमच्या हाताला लागत नाही हा, याची लाकडं मसनात पोचली. असं म्हणून तो जोरजोरात हसू लागला. सांगाडा झालेला रम्या आज 7-8 जणांना आवरत नव्हता. अशात त्यांच्यात उभ्या असलेल्या दादा गुरवचं डोकं चालू झालं. त्यांनी त्यांच्या गळ्यात असलेला मारुतीचा लॉकेट रम्याच्या गळ्यात घातला. ही क्रिया घडताच रम्या पचकन स्मशानातच थुंकला. त्यावेळी त्याच्या थुंकीतून पिवळसर कफ बाहेर पडला आणि पुढच्या क्षणी रम्याची शुद्ध हरपली. रमेशला लोकांनी उचलून घरी आणलं. इकडे त्याच्या आईने तोपर्यंत जीव अर्धा केला होता. रमेशला पाहताच तिला आभाळ ठेंगणं झालं. रमेशला घरी पोहोचवलं, पण त्याच्या आईला हा कुठे भेटला, काय झालं, काहीही सांगितलं नाही. आणि त्याच रात्री आमच्या माडीवर गावातील 4-5 जणांची बैठक बसली. दादा गुरवने विषयाला सुरुवात केली. ते म्हणाले, अण्णा, तुला पटो अगर न पटो, पण या पोराला काहीतरी बाहेरचं लागलंय बघ. अण्णा अजूनही त्याच धक्क्यात होते. जे काही घडलं ते पाहता ते यातील काहीच नाकारू शकत नव्हते. अण्णा म्हणाले, गुरुवा, मला तर यातलं काहीच कळत नाही, तूच सांग बाबा काहीतरी. गुरव म्हणाले, माझ्या माहितीत एक माणूस आहे जो बघतो यातील. आपण उद्या त्याच्याकडे जाऊ,
कारण रमेश जे म्हणाला त्यानुसार हे प्रकरण चांगलंच मुरलंय. 10 दिवसाच्या आत निकाल लावावा लागेल, नाहीतर पोर हातचं जाईल र. अण्णा म्हणाले, असं काही बोलू नको बाबा. आधीच बिनबापाचं पोर, आता त्याला काही झालं तर त्याच्या आईला काय उत्तर देऊ? आपण उद्याच निघू, असं म्हणून यावर तोडगा निघाला. दुसऱ्याच दिवशी सकाळी 10 वाजता अण्णा आणि दादा गुरव सायकलवरून त्या माणसाला भेटायला निघाले. पण दादा गुरव या आधी देखील 2-3 वेळा त्या माणसाकडे त्यांच्या काही कामानिमित्त जाऊन आले होते. त्यामुळे त्यांना थोडी माहिती होती. म्हणून ते अण्णाला म्हणाले, रमेशला तिकडं नेता येणार नाही. त्यामुळे नेमकं काय प्रकरण आहे याच्या मुळाशी जाण्यासाठी त्या बाबाकडे रमेशची कापडं न्यावी लागतील. तसे हे दोघे रमेशच्या घरी आले. जानकी काकूला बाहेर बोलावले आणि अण्णांनी तिला कालपासून आत्तापर्यंतचा सगळा प्रकार सांगितला. रमेशची कापडं मागितली. उशिरा का होईना पण देवानं रस्ता दाखवला म्हणून देवाचे आभार मानत काकूने रमेशच्या नकळत त्याची कापडं आणून दिली. ती कपडे घेऊन हे दोघे त्या बाबाकडे आले. दादा गुरवने त्या बाबासमोर बसून सारी हकीकत सांगितली आणि रमेशच्या कापडांची पिशवी त्यांच्या पुढे ठेवली. बाबा तिथून उठले आणि दुसऱ्या खोलीत जाऊन एक पिवळ्या पाण्याची बाटली आणि एक पत्र्याचं घमेलं घेऊन बाहेर आले. त्यांनी त्या बाटलीतील पिवळं पाणी जे गोमूत्र होतं ते त्या कपड्याच्या पिशवीवर शिंपडलं आणि ते कपडे पिशवीसहित घमेल्यात ठेवले. माचीसच्या काडीने त्या कपड्यांना आग लावली. तसा खोलीत आगीचा डोंब उसळला आणि त्या आगीतून धुराचा लोट बाहेर पडला. एक वास आला. जो वास घेताच बाबा म्हणाले, रक्तचंदनाची बाहुली, भयंकर करणी. बाबा सांगू लागले, पोरावर करणी झाली. रक्तचंदन बाहुलीची करणी, जी सगळ्यात भयंकर असते. दादा गुरव म्हणाले, पण बाबा, रक्तचंदन बाहुली तर औषधी आहे. दुखल्या खुपल्यावर तिला सहानावर उगाळून तिचा लेप लावतात. काळी बाहुली ठीक आहे, पण हा काय प्रकार? त्यावर बाबांनी सांगितलं, कुठलंही औषध जितकं जालिम परिणाम करतं तेच औषध उलटी मात्रा वापरल्यास दुष्परिणाम दाखवतं. तसंच शक्तींचं असतं. चांगली असो वा वाईट, तुम्ही कोणत्या हेतूने ती वापरता यावर तिचा प्रभाव ठरतो. आणि या रक्तचंदन बाहुलीला मला रक्ताचा वास येतोय, ताज्या रक्ताचा. काहीतरी फार भयानक आहे जे सुडानं पेटलेलं आहे. पण त्या बिचाऱ्या पोरानं कुणाचं काय वाईट केलं? अण्णा म्हणाले. तसे बाबा म्हणाले, पोरं वाईट नसतात, माणसाचं मन वाईट असतं जे अर्थाचा अनर्थ करतं. आणि याचा बाप या करणीचा पहिला घास ठरला. हे ऐकताच अण्णांच्या पायाखालची जमीन सरकली. बाबा म्हणाले, बापाचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. त्या दिवशी भर दुपारी ही करणी त्याच्या जीवावर उठली, जी त्याने उघड्या डोळ्यानं पाहिली आणि म्हणूनच त्याचा जीव डोळ्यातून गेला. तेव्हा अण्णांना आठवलं, जेव्हा काकाचं प्रेत पाहिलं होतं तेव्हा त्याचे डोळे सताड उघडे होते. अण्णांनी विचारलं, बाबा आता काय करायचं? तेव्हा बाबा म्हणाले, ज्याने केलंय तोच समोर येऊन सांगल का केलं ते, मग बघू काय करायचं. बाबांनी अण्णाला काही लाल मिरचीच्या बिया दिल्या आणि त्या रमेशच्या अंथरुणाच्या बाजूला पायापासून डोक्यापर्यंत टाकून ठेवायच्या असं सांगितलं. अण्णा बाबाला नमस्कार करून बाहेर आले. पण दादा गुरव जरा तिथंच घुटमळले, कारण त्यांना बाबांच्या मग बघू काय करायचं या वाक्यात आत्मविश्वास जाणवला नाही. शिवाय त्यावेळी बाबांनी नजर चोरली होती
हे त्यांच्या लक्षात आलं. दादा गुरवने हळूच विचारलं, बाबा काय भानगड आहे नक्की? त्यावर बाबा म्हणाले, तुझ्यापासून काही लपवत नाही, पण पोर वाचणं कठीण आहे. ज्याची लाकडं मसनात पोचतात त्याचं मरण अटळ असतं आणि एक नाही 2 जीव जाणार, ध्यानात ठेव. हे ऐकून दादा गुरव धक्क्यात बाहेर आले, पण त्यांनी यातलं काहीही अण्णांना सांगितलं नाही. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर, बाकी आपलं नशीब, असं त्यांना वाटलं. त्याच दिवशी रात्री 8 वाजता दादा आणि अण्णा रमेशच्या घरी गेले आणि त्यांनी तो झोपलेला असताना त्याच्या बाजूला बाबांनी दिलेल्या त्या मिरचीच्या बिया टाकल्या आणि एकही शब्द न बोलता गप घरी निघून आले. रात्रभर काय होईल काय नाही या विचाराने आणि एका अनामिक भीतीने जानकी काकीचा रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळी अण्णा आणि दादा गुरव हे देखील याची चौकशी करायला गेले, पण सारं काही ठीक होतं. आणि अशात एक खबर आली जी ऐकून सगळे हादरले. माझी आई आज सकाळी जेव्हा पाणी भरायला विहिरीवर गेली होती तेव्हा तिला कळलं. खालच्या आळीची सुमन सांगत होती, काल रात्री कमळीच्या घरातून विचित्र ओरडल्याचे आवाज येत होते. मी आणि माझा नवरा पाहायला गेलो, पण काय झालं ते, पण तिनं दारच उघडलं नाही. आणि आज सकाळी पाहते तर अंगणात बसली होती. साऱ्या अंगाला कोरफड फासत होती. जणू तिचं सगळं अंग लाल झालं होतं. पुरळ उठली होती साऱ्या अंगावर आणि खाजवून येडीपिशी झाली होती फार. एकटीच काहीतरी बडबडत होती. आईने ही गोष्ट अण्णाला सांगताच अण्णाच्या डोक्यात टूप पेटली आणि तडक त्यांनी दादा गुरवचं घर गाठलं आणि सांगितलं, आपल्याला आत्ताच्या आत्ता बाबाकडं जावं लागेल. या साऱ्यांमागं ती निघाली, हरामखोर साली कमळी. थोड्याच वेळात दादा आणि अण्णा त्या बाबाकडं आले आणि त्यांनी सगळी घटना बाबाला सांगितली. बाबा म्हणाले, चोर सापडला. आता चोरी का झाली हे कळायला हवं, म्हणजे तोडगा काढता येईल. तसं पाहता इथं पैशा पाण्याचं काही प्रकरण दिसत नाही, ज्याने जळकुटीच्या भावनेतून कमळीने असं काही केलं असेल. मग कारण काय असावं, असं बाबा म्हणाले. तोच अण्णाला एक घटना आठवली, ज्याने त्यांचं सारं अंग शहारून उठलं, कारण ती घटना अण्णा कधीच विसरला नव्हता. ती घटना म्हणजे रमेशच्या बापाच्या मृत्यूपूर्वीची 1 महिना आधीची गोष्ट. अण्णाचे जागच्या जागी डोळे पाणावले. हे बाबांच्या नजरेनं हेरलं. बाबांनी विचारलं, काय झालं अण्णा, काय आठवतंय? अण्णा थरथरत्या आवाजात म्हणाले, कमळी त्या दिवसापासून जरा वेगळीच वागत होती, पण तेव्हा कोणी लक्ष दिलं नाही. आणि मग अण्णा सांगू लागले, जयराम जायच्या आधीची गोष्ट. रमेश, माझा पोरगा राघव आणि कमळीचा पोरगा अर्जुन म्हणजे अजा, 3 जण एकाच वयाची. एके दिवशी हे 3 पोहायला दुपारच्या वेळी विहिरीवर गेले आणि तेव्हा यांच्यात उंचावरून विहिरीत उडी मारून सूर मारण्याची चढाओढ लागली. अशात पहिली उडी अर्जुनने टाकली, पण नेमका त्याचा अंदाज चुकला आणि त्याचा पाय घसरून तो विहिरीत पडला. पण फुटकं नशीब असं का विहिरीत पडताना त्याचं डोकं विहिरीच्या आतून असलेल्या दगडावर आपटलं. रक्ताची चिळकांडी उडाली. क्षणात विहिरीत लाल रंगाचा तवंग दिसू लागला. अजा विहिरीत पडला हे पाहून त्याला वाचवायला रमेशने उडी घेतली, पण पोरगच ते. झालेल्या प्रकाराने त्याला थरारी भरलेली, तरी त्याने उडी घेतली, पण तोही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. हे पाहून राघवने जोरात बोंब ठोकली. योगायोगाने त्या विहिरीजवळ जयरामचं शेत होतं
आणि तो शेतावरच होता. राघोची बोंब ऐकून तो धावत आला. येताना त्याने गोंगाट करत आजूबाजूची लोकं गोळा केली आणि विहिरीजवळ येऊन थेट विहिरीत उडी घेतली. तोपर्यंत बरीच लोकं जमा झाली. एकाने विहिरीत दोर टाकला. जयरामने तो दोर रमेशच्या कमरेला बांधला आणि लोकांनी त्याला वर खेचलं. तोपर्यंत दुसरा दोर आला अजाला बांधण्यासाठी. जयराम पुढे सरसावला, पण त्याला कळलं अजाचा श्वास थांबलाय. अजाची बॉडी विहिरीबाहेर काढण्यात आली. साऱ्या गावाला सुतक लागलं. तरणताठं पोरगं गेलं. त्याचं डोकं अर्ध फुटलेलं. त्याची ती जखम पाहून कोणीही म्हणेल अजाचा जीव रक्तस्राव झाल्याने गेलाय. ही खबर कमळीला कळाली. तशी ती धावत आली. पोराच्या प्रेतासमोर बसून तोंड झोडू लागली. पण राहून राहून एकच वाक्य म्हणायची, जया, आधी माझ्या लेकाला का नाही वाचवलं? तुझ्या घरात 2-2 दिवा आहेत. मला एकच होता रे. नवरा नाही, गणगोत नाही. आज्याच्या तोंडाकडं पाहून जगत होते. आता कोणासाठी जगू? वाटोळं केलंस रे. कुठं फेडशील हे पाप? जमलेल्या सगळ्यांना समजत होतं कमळीनं गैरसमज करून घेतलाय. पण तिच्यावर कोसळलेला दुःखाचा डोंगर लहान नव्हता. म्हणून सगळे मूग गिळून गप्प बसले. अजाचं कार्य उरकलं. पण त्या दिवसापासून कमळी पूर्ण बदलून गेली. एकटी राहू लागली. 2-2 दिवस घराबाहेर पडायची नाही. आम्हाला वाटलं लेकाच्या अकाली जाण्यानं खचली असेल, म्हणून एक दिवस मी स्वतः जयरामच्या कुटुंबाबरोबर तिच्या सांत्वनाला गेलो. पण तिने विषयच काढू दिला नाही. कमळी म्हणाली, जाऊ दे, झालं गेलं गंगेला मिळालं. जे व्हायचं ते झालं. शेवटी तुझं पोर काय आणि माझं पोर काय? तुझा पोरही मला माझ्या अजासारखाच. कमळीनं मनात आढी ठेवली नाही हे पाहून हायसं वाटलं आणि आम्ही तिथून निघालो. निघताना ती रमेशला म्हणाली देखील, येत जा रं कधीतरी घरी. पण त्यावेळी तिच्या डोळ्यात लपलेली सूड भावना दिसली नाही. तो आवाज, तो चेहरा काहीतरी वेगळा होता. हे सगळं ऐकताच बाबा गंभीर झाले आणि म्हणाले, होय, सूड आहे इथं आणि तो अतिशय खोल आहे. बाबांनी डोळे बंद केले. थोडा वेळ काही मंत्र पुटपुटले आणि अचानक डोळे उघडून म्हणाले, घात झाला. संपलं सगळं. उद्याची सकाळ पहिला बळी खाणार. जा, तुम्ही जा आता. इथे थांबण्यात काही अर्थ नाही. हे ऐकताच अण्णा आणि दादा गुरव दोघांच्याही अंगावर शहारे आले. त्यांना वाटलं याचा अर्थ रमेश. ते दोघे तडक तिथून निघाले आणि गावात आले. पाहतात तर काय, गावातील लोक मैताला जमली होती. पण कमळीच्या घरासमोर, तिचं घर म्हणजे एक 4 भिंतींची छोटीशी खोली. तिथंच एका बाजूला शेणानं सारवलेली चूल. दादा आणि अण्णा जागा काढत तिच्या दारात आले. पाहतात तर घरातील खोली सडकी लिंब, टाचण्या, रंगीत धागेदोरे, बिब्बे, हळद कुंकवाने भरलेली. मधोमध हवन पेटवल्यासारखा दिसत होता, जो विझून गेला होता. घरातून खूप घाण वास येत होता, मांस सडल्याचा. आणि या सगळ्यांच्या मधोमध छताला असलेल्या लाकडी तुळईला रश्शीवर लटकत होतं कमळीचं प्रेत. मधून भांग पाडून मोकळे सोडलेले कुरुळे केस तोंडावर आलेले. नऊवारी साडीचा पदर खांद्यावरून खाली पडल्याने उघडी पडलेली छाती, रक्त साकाळलेले सताड उघडे लाल भडक डोळे, तोंडातून सरड्यासारखी बाहेर लटकत असलेली जीभ. जीव जाताना बऱ्याच यातना झाल्या असाव्यात, कारण तिने मरताना साडीत मलमूत्र विसर्जन केलेलं. आणि तिचं हे प्रेत करणी करणाऱ्या घरात मधोमध
मागे पुढे झुलत होतं. हा सारा प्रकार पाहता ही बाई तांत्रिक मांत्रिक होती, काळी जादू करायची हे साऱ्या गावाला समजलं. त्यामुळे तिला खाली उतरवायला कोणी पुढं येईना. अखेर गावच्या काही समजूतदार मंडळींनी तिला खाली उतरवून तिचा अंत्यविधी केला आणि तिच्या घराला टाळं लागलं, ते कायमचं. पण त्याच रात्री अजून काहीतरी भयंकर घडणार होतं. झालेल्या प्रकाराने साऱ्या गावची झोप उडाली. रात्र वैऱ्याची वाटू लागली आणि अशात माडीवर झोपलेल्या अण्णाला स्वप्न पडलं. करणी केलेल्या घराचे दरवाजे उघडले होते आणि अण्णांसमोर होतं छताला लटकलेल्या कमळीचं प्रेत. पण अचानक त्या प्रेताच्या लालसर डोळ्यांची उघडझाप झाली. फाशीच्या फंद्यात अडकून एका बाजूला झुकलेली तिची मान अचानक ताठ झाली आणि अशा लटकलेल्या अवस्थेतच एका वेगळ्याच आवाजात ती अण्णांशी बोलू लागली. तूच ना तो हरामखोर जो त्या भक्ताकडे गेला. पण इतक्यात सुटका होणार नाही. पोराच्या बदल्यात पोरच खाणार मी. ज्या दिवशी माझ्या अंगाला पुरळ आली त्याच दिवशी कळालं कोणीतरी डाव उलटवतोय आणि म्हणूनच मी ही सोय केली. ती रक्तचंदनाची बाहुली काहीही झालं तरी तुमच्या हाताला लागू द्यायची नाही म्हणून हे केलं. माझा त्या करणीला नैवेद्य दिलाय. आता माझ्या नंतरही ती तिचं काम चोख करेल. असं म्हणून कमळी जोरजोरात हसू लागली. तिचं ते चेटकिनीसारखं हसू अण्णांचं काळीज चिरू लागलं आणि तोच तिने त्या फाशीच्या फंद्यासकट अण्णांच्या अंगावर उडी मारली, ज्याने अण्णा जोरात ओरडले आणि झोपेतून खाडकन जागे झाले. पाहतात तर माडीवर चढलेल्या एका काळ्या मांजराने त्यांच्या छाताडावर उडी मारली होती. क्षणात ते मांजर खाली उतरलं आणि खोलीबाहेर जाऊ लागलं. पण जाताना त्या मांजराने अण्णाकडं असं काही वळून पाहिलं जणू त्या मांजराच्या नजरेतून कमळी अण्णाकडं पाहत होती. तिची ती हिरवीगार भेदक नजर अण्णाच्या काळजाचा ठोका चुकवून गेली. अण्णाला आठवलं, बाबा म्हणालाच होता, रक्तचंदनाच्या बाहुलीची करणी सगळ्यात भयंकर. ही करणी करणारा स्वतःही त्रास सहन करतो आणि अनेकदा हेतू साध्य करण्यासाठी प्राणसुद्धा देतो. तेच कमळीनं केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी अण्णाला सारखं काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं, जणू काहीतरी भयंकर घडणार आहे. आणि ज्याची भीती होती तेच झालं. रमेशच्या घरातून काळजाला चिरून निघणारा एक आवाज आला, जानकी काकूच्या किंकाळीचा. तिचा आवाज ऐकून सारा गाव धावत गेला. जणू काय घडलं सगळ्यांना कळलं असावं. अंथुरणात रमेशचा सांगाडा पडलेला, शांत, निर्जीव, प्रेतासारखा. फार नरक यातना भोगल्या होत्या त्याने. जणू या मरणाने त्याची सुटकाच झाली असावी. त्याचे ते खोल गेलेले डोळे सताड उघडे पडले होते त्याच्या बापासारखे आणि हात पाय चार दिशेला वळावेत असे वळले होते. जणू गुडघ्यातून आणि कोपऱ्यातून कोणीतरी त्याचे तुकडे पाडले होते. उघड्या तोंडावर माशा घोंगावत होत्या आणि मेन म्हणजे त्याच्या डोक्याचा अर्धा भाग कुणीतरी खावा असा गायब झालेला. अगदी तोच भाग जो अजाचा विहिरीत पडल्यावर फुटला होता. त्याच्या बाजूला बसून त्याची आई जानकी विलाप करत होती. रडता रडता सांगत होती, रमेश काल रात्रभर बडबड करत होता, जाळू नका मला असं म्हणत होता. सतत त्याच्या डोळ्याला पाण्याची धार लागली होती. मला एक बाहुली दिसते, लाल, हसणारी, विद्रूप चेहऱ्याची, आणि तिच्या मागे अजा आणि कमळी मावशी आहे.
असं म्हणायचा. मला वाटलं तापात बरळत असेल, पण आज सकाळी माशासारखा तडफडला माझा पोर आणि गेला हो. रडता रडता जानकी काकूचं हे बोलणं ऐकून सगळ्यांच्या जीवाचं पाणी झालं. जड मनाने आम्ही रमेशचे अंत्यसंस्कार केले. त्याचं 12वं 13वं केलं आणि त्याच्या 13व्याच्या दिवशीच आमच्या सगळ्यांच्या काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. रमेशच्या 13व्याच्या दिवशी त्याची बारकी बहीण ललिता ती तापानं फणफणली आणि अगदी तशीच झाली, शांत, अबोल, अशक्त. याचा अर्थ रक्तचंदन बाहुलीच्या करणीचा दुसरा बळी ललिता होती आणि पहिला रमेश. मग जयराम काका तर फक्त नैवेद्य होता, करणी पूर्तीसाठीचा. राघोबाबाने जे काही सांगितलं ते ऐकून माझी तर हवाच टाईट झाली. बराच वेळ डोकं सुन्न पडलं. तरी मी शुद्धीवर येत त्यांना विचारलं, बाबा मग ललिताचं काय झालं? बाबांनी माझ्या नजरेला नजर दिली आणि म्हणाले, त्यानंतर आम्ही ललिता आणि जानकी काकूला कधीच पाहिलं नाही. एका रात्री सारं गाव निपचित झोपलेलं असताना काकू ललिताला घेऊन कुठंतरी निघून गेली, कायमची. आम्ही खूप शोध घेतला त्यांचा, पण ती परत कधीच दिसली नाही. कमळीने तिचं म्हणणं खरं केलं. पोराच्या बदल्यात पोरं खाल्ली तिनं. आणि त्याच दिवशी आम्हाला सगळ्यांना कळालं, जास्त भयंकर भूतं नसतात तर माणसाचा सूड असतो. कारण भूत एक जीव घेतं, पण सूड अख्खं घर उद्ध्वस्त करून संपूर्ण पिढी संपवतो. मंडळींनो, आपला आजचा हा अनुभव हृदयाचा थरकाप उडवणारा, तितकाच मन हेलावणारा आणि आयुष्यात काय चूक करायची नाही याची शिकवण देणारा होता. आपणही अशा वाईट शक्तीच्या नादी लागून दुसऱ्याचं आणि स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेऊ नका. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.